मुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी पुण्यातील भिडेवाड्याच्या जागेची पाहणी केली। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा ज्या ठिकाणी सुरू केली होती त्या भिडेवाड्याच्या जागेवर आता स्मारक उभारलं जाणार आहे। काही दिवसांपूर्वी वाड्याची जीर्ण झालेली इमारत महापालिकेनं पाडली होती। लवकरच स्मारकाचं बांधकाम इथे सुरू होणार आहे आणि त्याचा आढावा अजित पवारांनी घेतला। अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। याला दुसरा देणारे फ्लेक्स सध्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दिसतात। एका धार्मिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर माधुरी दीक्षितचा फोटो आहे। हे सगळे फलक जे आहेत ते असलफा, साकीनाका, पवई या परिसरात झळकले आणि या बॅनर्सची चर्चा मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात रंगली आहे। माजी मंत्री सुनील केदार यांना मेडिकल रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आलेले आहे। डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कालच केदार यांना न्यायालयानं नागपूर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवत 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती। 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक झाले। दिल्लीत जंतर मंतरवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला। मोदी सरकारनं खासदारांना निलंबित केलंय। त्यांना वाटतंय की ते विरोधकांचा आवाज दाबतील, मात्र आवाज उठवण्यासाठी जी किंमत मोजावी लागेल त्यासाठी आम्ही तयार असल्याचं म्हणत पवारांनी सरकारला इशारा दिला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी खासदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोपही काँग्रेसने। काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। केंद्रातील भाजप सरकारनं विरोधी पक्षाच्या 146 खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित केलंय। सत्ताधारी पक्षच दडपशाही करतोय आणि विरोधकांचा आवाज दाबतोय असा आरोप करण्यात आलेला आहे आणि काँग्रेस आणि आपनं आंदोलन केलंय। सोलापूरमध्ये 146 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं आंदोलन केलं। आंदोलकांनी हातात काळे झेंडे घेत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनात आमदार प्रणिती शिंदेंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।